नमस्कार. लोकमान्य सेवा संघाच्या गणेशोत्सवानिमित्त होणाऱ्या सीम जोशी दिलासा केंद्र तर्फे आयोजित लॉकडाऊनमधील समाजभान ह्या परिसंवादात आपले सर्वांचे स्वागत. आजच्या या परिसंवादात सहभागी होत आहेत डॉक्टर आशिष देशपांडे, भारतीय स्त्री शक्तीच्या सहकार्यवाह श्रीमती वर्षा तावडे, निवृत्त न्यायाधीश बागेश्रीताई पारीख आणि हुंडा विरोधी चळवळीच्या सर्वेसर्वा आशाताई कुलकर्णी. ह्या पुढील सूत्र मी दिलासा शाखेच्या कार्यवाह श्रीमती शीला नेमकर यांच्याकडे सोपवत आहे. धन्यवाद. नमस्कार. आजच्या दिलासाच्या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. लोकमान्य सेवा संघाने 2010मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा ही शाखा चालू केली. दर गुरुवारी 4 वाजता सर्व सभासद नाडकरी केंद्रात जमतात. त्यांच्यासाठी करमणूक, प्रबोधन, चर्चा, परिसंवाद, मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी आवश्यक अशा अनेक उद्देशांनी कार्यक्रम केले जातात. सभासद स्वतः देखील नवनवीन कार्यक्रम सादर करत असतात, जेणेकरून ज्येष्ठांचे आयुष्य आनंदी करण्याचा प्रयत्न केला जातो. मधूनमधून त्यांना सहलीलाही नेले जाते. हे करत असतानाच लक्षात आलं की ज्येष्ठांच्या काही समस्या आहेत. एकाकीपणा असतो, त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. याच उद्देशाने 2013पासून आम्ही हेल्पलाईन चालू केली. यासाठी दिलासातील उत्साही स्वयंसेवकांची निवड करून त्यांच्यासाठी कार्यशाळा घेतली. यामुळे ज्येष्ठांना सल्ला, संवाद आणि सहयोग या उद्दिष्टांनी मनमोकळा संवाद करण्याची संधी मिळाली. इच्छापत्र, कायदेशीर सल्ला, अवयवदान, नेत्रदान यासाठी जागरूकता, कौटुंबिक समस्या, वृद्धाश्रमांची माहिती अशा अनेक विषयांवर ज्येष्ठांना मार्गदर्शन केले जाते. स्वयंसेवकांनी वृद्धाश्रमांचा प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील व्यवस्था पाहून वृद्धाश्रमांची यादी तयार केली. महाराष्ट्रातील वृद्धाश्रमांची माहिती पुस्तिका अत्यंत अल्प दरात सगळ्यांना दिली जाते. महत्त्वाच्या कौटुंबिक व कायदेशीर समस्यांचे निराकरण आमच्या अध्यक्षा, फॅमिली कोर्टच्या निवृत्त न्यायाधीश मॅडम बागेश्रीताई पारेख यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाने केले जाते. तसेच आरोग्यविषयक समस्यांवर डॉक्टर रश्मीताई फडणवीस अचूक मार्गदर्शन करतात. वेळोवेळी तज्ज्ञ मंडळींच्या व्याख्यानातूनही खूप माहिती मिळते. फार थोड्या अवधीतच ही हेल्पलाईन अत्यंत जिव्हाळ्याची झाली आहे. आता सभासद साहित्यावर अभ्यासपूर्ण कार्यक्रम करून यूट्यूबवर पण कार्यक्रम सादर करत आहेत व गुरुवारचे कार्यक्रम सध्या झूम मीटिंगवर होत असल्यामुळे सर्व सभासद मोबाईलचा वापर अतिशय छान प्रकारे करू शकतात. अशा रीतीने दिलासा ही शाखा व ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणारी संस्था हेल्पलाईन पार्ल्यातच नाही तर महाराष्ट्रातही अतिशय लोकप्रिय होत आहे. धन्यवाद. डॉक्टर आशिष देशपांडे हे मुंबईतील सुप्रसिद्ध कन्सल्टंट सायकियाट्रिस्ट आहेत. IPSचे लाईफ फेलो आणि 2015-16 वर्षी ते BPSचे डायरेक्टर होते. डायरेक्टरेट ऑफ मेंटल हेल्थ, स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या विविध समित्यांशी ते संलग्न आहेत. आत्महत्या, कौटुंबिक हिंसा यांना आळा घालण्यासाठी आणि पीडितांना मदत करण्यासाठी राज्यस्तरावर मेंटल हेल्थ हेल्पलाईन विकसित करण्यासाठी ते रिसोर्स पर्सन आहेत. अनेक प्रेस्टिजियस स्कॉलरशिपचे ते मानकरी आहेत. मुद्रण आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या साहाय्याने जगाला मानसिक आरोग्याबाबत जागृत करण्यात त्यांना खूप रस आहे. पॉलिसी स्टेटमेंट ऑफ वेलफेअर ऑफ सिनियर सिटीजन्स इन गोवा, अ ब्युटिफुल माइंड डेव्हलपमेंटल थेअरी बेस्ड स्कूल काउन्सिलिंग प्रोग्राम, मिनिमम स्टँडर्ड ऑफ केअर फॉर सिनियर सिटीजन इन ओल्ड एज होम्स, अल्कोहोलिक बेसिक इन्फॉर्मेशन या माहितीपूर्ण पुस्तकांचे ते लेखक आहेत. व्यसनमुक्तीवरील औषधाविषयी तज्ज्ञ असल्यामुळे ते ज्युनियर डॉक्टर्स
आणि मानसिक आरोग्य व्यावसायिकांना प्राथमिक अवस्थेत व्यसन ओळखण्याचे प्रशिक्षण देतात आणि समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रवास करतात. प्रशासन आणि खाजगी सेवेत सर्व स्तरावर काम करण्यासाठी ते व्याख्याने देतात. अल्कोहोलिक अनॉनिमसचे क्लास ए विश्वस्त म्हणून तळागाळातील जनतेसाठी ते भारतभर काम करतात. संघटनेचे भारतातील सगळ्या राज्यातील सदस्य त्यांच्या मार्गदर्शनावर, मतावर, अनुभवावर आधारित व्यसनावर उपचार करणाऱ्या मॉडेलशी परिचित आहेत. भारतात सर्वत्र व्यसनमुक्ती संबंधित सर्व कार्याशी ते संलग्न आहेत. व्यसन प्रतिबंध आणि व्यसनमुक्तीसाठी कार्य करणाऱ्या NIHWF संस्थेच्या सहकार्याने व्यसन प्रतिबंधात्मक कार्यक्रम ते करतात. नॅशनल सायंटिफिक कमिटीचे कोऑर्डिनेटर म्हणून त्यांची नेमणूक झाली आहे. समर्पण या व्यसनमुक्तीवर जागतिक दर्जाचे संशोधन आणि उपचार संयुक्त मदतीने सुरू करणाऱ्या मानसिक सेवा संस्थेचे ते संचालक आहेत. सध्या डॉक्टर, शिक्षक आणि शिक्षण तज्ज्ञांना शिक्षणातील मानसिक आरोग्याच्या महत्त्वाविषयी परिचय करून देत आहेत. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या गटानुसार वयानुसार केलेल्या गटासाठी मौज हा विकासात्मक कार्यक्रम तयार केला आहे आणि तो 2000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला आहे. शाळेतील गैरवर्तणुकीला प्रतिबंध करण्यासाठी शाळेतील वर्तणुकीची शिष्टाचार पद्धत ते विकसित करत आहेत. आजच्या स्पर्धात्मक आणि गतिमान जगाशी जुळवून घेण्यासाठी L&T आणि महिंद्र हे उद्योग समूह त्यांना मानवी वर्तनाच्या विविध पैलूवर कार्यशाळा आयोजित करण्यासाठी निमंत्रित करतात. याहून त्याचं बरेच कार्य आहे, पण वेळेअभावी इथं सांगणं शक्य नाही. असे आदर्श कन्सल्टंट सायक्रियाट्रिक आपल्या कार्यक्रमात आज उपस्थित आहेत. वर्षा विनोद पवार तावडे यांनी निर्मला निकेतनमधून MSWचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. वर्षाताईंनी ABVP, ऑक्सफॅम इंडिया ट्रस्ट, क्राय या संस्थातर्फे समाजसेवेचे विविध प्रकारचे कार्य केले आहे. चाइल्ड वेलफेअर कमिटी मेंबरचे केलेले बहुमोल काम आणि SNDT युनिव्हर्सिटीच्या MSWच्या परीक्षेसाठी फील्ड कोऑर्डिनेटर म्हणून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात दिलेले योगदान गौरवास्पद आहे. महिलांना सक्षम करणाऱ्या भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या त्या राष्ट्रीय सहसचिव आहेत. दिव्यांग मुलांचे पुनर्वसन करणाऱ्या झेप या चिंचवड पुणे येथील संस्थेच्या त्या अध्यक्ष आहेत. पीडित महिलांना निवारा देणाऱ्या सुखशांती या मानखुर्द मुंबई येथील संस्थेच्या त्या उपाध्यक्ष आहेत. त्या विवाहपूर्व आणि विवाहोत्तर तसंच दत्तकपूर्व आणि नंतर समुपदेशन करतात. लोकसत्ता, सकाळ वृत्तपत्रात त्यांचे अनेक लेख आणि मनाला दार असतंच हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध झाला आहे. आपलं अल्गोरिदम हा त्यांचा YouTube चॅनेल लोकप्रिय आहे. आपल्या सामाजिक कार्यातून जनमानसात स्वतःचं आगळं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या लोकप्रिय नेत्या वर्षाताई आज आपल्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. भाग्यश्री योगेन परीख यांनी TISSमधून फॅमिली अँड चाइल्ड वेलफेअर या विषयात MAचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. 1990 साली मुंबईच्या सिटी सिव्हिल कोर्टात मॅरेज काउन्सिलिंग प्रोजेक्ट सुरू केल्याचा बहुमान त्यांना मिळाला. प्रशिक्षित समाजसेवकाचे न्यायदानाच्या क्षेत्रात टाकलेले हे पहिले पाऊल होते. 1995 मध्ये त्यांनी गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून LLB करून मुंबईच्या फॅमिली कोर्टात न्यायाधीश म्हणून एक तप न्यायदानाचे कार्य केले. बाप नु घर या स्त्रियांच्या संस्थेत 2007 साली सेवानिवृत्तीनंतर त्या कमिटी मेंबर म्हणून काम करू लागल्या. 2013 पासून लोकमान्य सेवा संघाच्या दिलासा शाखेच्या अध्यक्षा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या C. म. जोशी दिलासा केंद्राच्या हेल्पलाईनच्या त्या समन्वयक आहेत.
आपल्या न्यायालयीन अनुभवावर समस्या सहचार्याच्या हे पुस्तक, संसारगाथा पुस्तकात रेशीमगाठी हे सदर, मनस्पर्शी पुस्तकात, प्रभुतरुण मासिकात आणि लोकसत्ता वृत्तपत्राच्या चतुरंग पुरवणीत त्यांच्या अनेक कथा प्रकाशित झाल्या आहेत. भाग्यश्री ताईंसारखे बहुआयामी, आनंददायी, सर्वप्रिय व्यक्तिमत्व आज आपल्या कार्यक्रमात सहभागी होत आहे. आशा कुलकर्णी यांनी MBA MSWच्या डिग्रीनंतर वुमन लॉ डिप्लोमा आणि जेरियाटिक काउन्सिलिंग सर्टिफिकेट कोर्स केला आहे. पंजाब नॅशनल बँकेतून असिस्टंट मॅनेजर ह्या पोस्टवरून आपल्या वृद्ध पालकांची काळजी घेण्यासाठी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि वडिलांच्या अँटी डावरी मुवमेंटमध्ये त्या सक्रिय झाल्या. गेली 48 वर्ष त्या अँटी डावरी मुवमेंटच्या ऑनररी जनरल सेक्रेटरी आहेत. गेली 25 वर्ष त्या हेल्पलाईन फॉर वुमन इन डिस्ट्रेसच्या कोऑर्डिनेटर आहेत. दरवर्षी त्या विविध विषयावर इंटर कॉलेजिएट आणि इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धांचे आयोजन करतात. भारतभर इव्हिल्स ऑफ डावरी या विषयावरील पोस्टर एक्झिबिशन त्यांनी भरवली आहेत. सामाजिक विषयावर त्यांनी 800हून अधिक व्याख्याने, ऑल इंडिया रेडिओ टेलिव्हिजनवरून कार्यक्रम आणि वृत्तपत्रातून अनेक लेख आणि मुलाखती प्रसिद्ध केल्या आहेत. मराठी आणि इंग्रजी भाषेत त्यांचे दामू सांदेगुरुजींचा धडपडणारा मुलगा हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. देहदान, नेत्रदान, अवयदानावरील जनजागृती करण्याच्या मोहिमेवर त्या सातत्याने काम करत असतात. आशाताईंसारख्या तडफदार, कर्तबगार कार्यकर्ता आज आपल्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. आजच्या आपल्या समाजभान या कार्यक्रमाच्या सुरुवात आपण डॉक्टर आशिष यांना प्रश्न विचारून करूया. डॉक्टर आशिष, कोविडच्या संसर्गजन्यतेने विलगीकरणासाठी हॉस्पिटल बेड नक्की कमी पडणार हे लक्षात आल्यावर तुम्ही मार्गदर्शनपर काय उपक्रम केलेत? 9 मार्चला भारतामध्ये पहिली केस ही जाहीर झाली आणि त्याच्यानंतर काय होणार याच्याबद्दल वाचन केल्यानंतर वुहानमध्ये तेव्हा जे चाललं होतं ते डोक्यात भणभणायला लागलं आणि पुढे आपल्याकडे कशी अडचण येऊ शकते ह्याच्याबद्दलचे प्रोजेक्शन्स माझ्या मनात सुरू झाले. या व्हायरसबद्दल फारशी माहिती नव्हती, त्यामुळे जी काही माहिती मिळत होती ती सायंटिफिक जर्नल्समधनं मिळत होती आणि ज्या वेळेला पेपर्समधनं फक्त आकडे वाढताना दिसत आहेत तोपर्यंत लॉकडाऊन पण झाला नव्हता आणि त्यावेळेला आपल्याकडे अडचणी कुठच्या निर्माण होऊ शकतात ह्याच्याबद्दल मनामध्ये विचार यायला लागला. ICU बेड्स किती आहेत आणि साधारणपणे किती लोकांना व्हायरसचं इन्फेक्शन झालं तर त्याच्यापैकी किती जणांना ICU बेड्स लागू शकतात किंवा त्यांना किती जणांना ऑक्सिजन लागू शकतं याच्याबद्दलचे वुहानचे नंबर्स जे होते ते लक्षात घेऊन आपल्याकडे प्रत्येक पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीसाठी काही ना काहीतरी सोय करायला लागणार आणि ती सोय जी आहे ती हॉस्पिटलमध्ये अवलंबून होऊ शकणार नाही हे मला नक्की कळलं. आणि मग त्याच्यानंतर विचार केला जर ते हॉस्पिटलमध्ये होऊ शकत नसेल तर त्यावेळेला घरामध्ये विलगीकरण करावं असा एक प्रयत्न चालला होता, विचार चालला होता. पण आपल्याकडे साधारण घराची साईज जी आहे ती इतकी कमी असते की घरामध्ये विलगीकरण होणं शक्य नाही आणि जर घरामध्ये एक केस झाली तर ऑटोमॅटिकली बाजूच्या घरातल्या लोकांना सुद्धा होऊ शकते, घरातल्या लोकांना तर होऊच शकते. आणि म्हणून समाजसेवी संस्थांनी कुठेतरी विलगीकरणाचा प्रयत्न हा त्यांच्या पदरी घ्यायला पाहिजे असं मला वाटायला लागलं. आणि तेव्हा कोण कोण हे करू शकतं तर त्याच्यामध्ये NGOज किंवा लग्नाचे हॉल्स आहेत, शाळा आहेत किंवा जी बंद हॉटेल्स आहेत, कारण हॉटेल्स बंद होणार हे माझ्या लक्षात आलं होतं. त्याच्यामध्ये कुठेतरी रेल्वेच्या बोगीज, कारण रेल्वे चालणार नाही, रेल्वे बंद होईल, त्यामुळे रेल्वेच्या बोगीज वापरता येतील अशा प्रकारचा विचार साधारणपणे 20 मार्चच्या वेळेला मी कागदावरती लिहिला आणि तो कागद जो आहे तो काही जणांपर्यंत पोचवायचा प्रयत्न केला. मला माहिती नाही त्याच्यामुळे काय घडलं, पण त्याच्यानंतर साधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये पेपरमधनं कळायला लागलं की हे सगळे विचार जे आहेत ते कुठे ना कुठेतरी कोणतरी अवलंबत होतं. त्यामुळे ते मॅन्युअल जे आहे ते एक तयार केलं की विलगीकरण कसं करायला पाहिजे आणि घरामध्ये काय काळजी घ्यायला पाहिजेत याच्याबद्दलची माहिती मेडिकल फ्रॅटर्निटीला होती, पण सामान्य माणसाला समजेल अशा भाषेमध्ये ती कन्वर्ट करणं आवश्यक होतं.
त्यामुळे त्या 2 पुस्तिका ज्या आहेत त्या माझ्याकडनं मी लिहायचा प्रयत्न केला. वर्षाताई, अचानक झालेल्या लॉकडाऊनमुळे आवश्यक वस्तू अन्यथांना मिळणं कठीण झालं होतं आणि नंतर त्याचा तुटवडाही निर्माण झाला होता. तुम्ही ही समस्या कशी हाताळलीत? नमस्कार. मी आत्ता जे सांगेन ते मी वैयक्तिक म्हणून न सांगता संघटनेची प्रतिनिधी म्हणूनच मला बोलायला जास्त आवडेल. याचं कारण एकटं कोणी इतकं सगळं मोठं काम करू शकत नाही याची पूर्ण जाणीव आहे. भारतीय स्त्री शक्ती या संघटनेचं मी काम करते आणि महाराष्ट्रभरात आमच्या 18 शाखा आहेत. महाराष्ट्राच्या बाहेरही काही राज्यांमध्ये आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी जे वेगवेगळे प्रयोग झाले त्याच्याबद्दल थोडंसं सांगायला मला इथे आवडेल. याचं कारण आपण सगळेच जण जो थोडासा एक सामाजिक भान असलेली जी व्यक्ती होती समाजामधली, ती प्रत्येकजण आपण स्वतः आपलं कुटुंब ह्याला सांभाळून ह्या व्यतिरिक्त मला बाहेर काय मदत करता येईल हा विचार करतच होती. त्यामुळे तसा विचार करणाऱ्या ज्या व्यक्ती होत्या त्यांच्या तर्फे ज्या वेगवेगळी कामं होत होती त्याच्यामध्ये हे धान्य वितरण तर होतंच. गरिबांकडे जिथे धान्य पोचत नव्हतं अशांना ते वितरण करण्याची व्यवस्था, प्रयोग, प्रयत्न हे सगळेच करत होते. त्याबरोबरीने जे मजूर आपापल्या राज्यांमध्ये पायी परत चालले होते अशांना जिथे जिथे आमची काही कार्यकर्त्या ॲक्टिव्ह होत्या तिथे त्यांनी मजूर स्त्रियांसाठी विशेष वेगळा विचार करून अशा ज्यांच्याकडे लहान मुलं त्यांच्याबरोबर आहेत त्यांना दुधाच्या व्यवस्था करणं असेल किंवा या महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिनसारखी व्यवस्था करणं असेल अशासारखे सुद्धा विचार ह्या माध्यमातून केले जात होते. त्याबरोबरीने सिनियर सिटिझन्सपर्यंत अनेकदा ह्या सगळ्या सुविधा पोचत नव्हत्या. त्यामुळे त्यांच्यापर्यंत अन्नधान्य कसं पोचेल किंवा रेडीमेड किमान खिचडी, वरण भात सुरुवातीच्या काही काळ तर सगळंच बंद असल्यामुळे तेही सहज अवेलेबल नव्हतं. त्यामुळे हेही कसं पोचवता येईल त्याचाही प्रयत्न होत होता. आमच्या एका नागपूरच्या शाखेमध्ये देहविक्रय करणाऱ्या महिलांसाठी आपण त्यांच्यापर्यंत कसं पोचू हे विचार झाला आणि त्यांना अशा प्रकारचं धान्य पुरवण्याचा प्रकल्प किंवा प्रयोग त्यांनी तिथे केला. असं मला वाटतं की जिथे जिथे कोणी पोचण्याची शक्यता कमी होती तिथे आपण जर पोचू शकत असू तर तो पोचण्याचा आमच्या माध्यमातून प्रयत्न झाला. भाग्यश्रीताई, मार्चच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाऊन डिक्लेअर झाल्यावर ज्येष्ठांसाठी असलेलं सी.म. जोशी दिलासा केंद्र चालू ठेवणं शक्य होतं का? हो, चालू ठेवणं शक्य होतं आणि अजूनही ते चालू आहे. 11 मार्च 2020 हा लोकमान्य सेवा संघाचा वर्धापन दिन असतो आणि त्याच दिवशी आमच्या सी.म. जोशी दिलासा केंद्राच्या हेल्पलाईनच्या समुपदेशन केंद्राचं उद्घाटन झालं. सकाळीच झालं ते आणि त्यावेळेला असं वाटलं की आता सगळे व्हॉलंटियर्स आहेत ते खूप जोमाने आणि उत्साहाने काम करू शकतील. पण थोड्याच दिवसात लॉकडाऊन डिक्लेअर झाला आणि त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जी दिलासा हेल्पलाईन जी वृद्धांसाठी कार्यरत होती ती चालू ठेवणं अगदी क्रमप्राप्त होतं. ती बंद करून चालण्यासारखीच नव्हती. त्याच्यामुळे आम्ही काय केलं की जे आमचे हेल्पलाईनची जी फोन लाईन होती ती जे कार्यरत आहेत स्वयंसेवक त्यांच्याकडे आळीपाळीने ठेवायचं असं ठरलं. पहिल्यांदा ती हेल्पलाईन आशा कुलकर्णींकडे गेली. त्याच्यानंतर मग नीलम वराडकर, हेमांगी राजनेकर आणि अशा तऱ्हेने ही हेल्पलाईन आम्ही फिरवत राहिलो आणि आता ती मात्र अंजली शृंगारपुरेंनी सुद्धा त्यांचा भाग घेतला होता. त्याच्यानंतर प्रदीप प्रधानांच्याकडे सध्या ती हेल्पलाईन आहे आणि हे जे स्वयंसेवक जे आमचे हेल्पलाईनवर जे काम करतात, जे काही फोन येत असतात फोनवरून ते त्यांना ज्या त्यांच्या समस्या आहेत ते सोडवण्याचं काम करतात आणि अतिशय हे निस्वार्थी स्वयंसेवक आहेत आमचे सगळे आणि अगदी जीव तोडून मदत करतात. आणि त्याच्यातमधलं उल्लेखनीय काम सांगायचं म्हणजे आशानी आणि नीलमनी एकट्या राहणाऱ्या वृद्धांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. नीलमने तर एका कोविड पेशंटला प्लाझ्मा मिळवून देण्याचं काम केलं आणि प्रदीप प्रधान जे आहेत त्यांनी एका वृद्धांचा त्यांना फोन आला की कसंही करून मला वृद्धाश्रम पुस्तिका मिळवून द्या आणि तेवढ्यासाठी त्यांनी स्वतःच्या खर्चाने ती वृद्धाश्रम पुस्तिका त्यांनी खरेदी केली आणि त्यांना पत्त्यावर पाठवली आणि ह्याचं ॲप्रिसिएशन म्हणून त्या वृद्धांनी नुसते पुस्तिकेचे
पैसेच पाठवले नाहीत, पण दिलासाला थोडी छोटीशी देणगीसुद्धा दिली. असं हे काम चालू आहे आमचं. आणि या काळात अनुभव जे असे आले ते बऱ्याच वृद्धांना असं वाटायचं की माझा मृत्यू समीप येतोय. त्याच्यामुळे आता आमचं ताबडतोब मृत्यूपत्र किंवा इच्छापत्र करून द्या अशा तऱ्हेच्या पुष्कळ मागण्या येत होत्या आमच्याकडे. आणि ह्यांचे एक तर इच्छापत्र आणि लिव्हिंग विल हे करण्यासाठी सुद्धा आम्ही त्यांना ड्राफ्ट पाठवले, जे इंग्लिशमध्ये आणि मराठी दोन्ही भाषातले ड्राफ्ट त्यांना पाठवले. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ह्या ज्या गोष्टी सगळ्या कायदेशीर व्हाव्यात ह्याच्याकडे आमचा कटाक्ष होता. आणि वृद्धांचं इच्छापत्र करायचं ते त्यांना प्रत्यक्ष भेटल्याशिवाय आम्ही करायचं नाही असं ठरवल्यामुळे आम्हाला बऱ्याच वृद्धांच्या भेटी पण घ्याव्या लागल्या. या व्यतिरिक्त आम्ही काही फॅमिली प्रॉब्लेम्स म्हणजे कौटुंबिक समस्यासुद्धा हाताळल्या. कोविड काळामध्ये 24 तास एकत्र राहिल्यामुळे पती पत्नींचे वादविवाद वाढताना दिसत होते ह्या काळामध्ये. शिवाय मुलंसुद्धा घरी, त्यामुळे बरंचसं नैराश्य येत होतं. आणखीन घटस्फोटाचे कायदे समजून घेण्यापर्यंतसुद्धा काही लोकांची वेळ आलेली होती. आणि ज्येष्ठ नागरिक नसूनही यंग माणसांचे सुद्धा आम्हाला फोन यायला लागले होते ह्यासाठी. आणि ते असं म्हणायचं की तुमचं नुसतं आम्ही तुमच्याशी टेलिफोनवरून बोललो तरी आम्हाला बरं वाटतं, विरंगुळा वाटतं. आणि अशा सगळ्या मदत आम्ही सगळ्या तऱ्हेची मदत त्यांना उपलब्ध करून दिली होती. आशाताई, तुम्ही विविध शासकीय समित्यांवर एक सिव्हिल सोसायटी मेंबर म्हणून काम करता. लॉकडाऊनच्या काळात या बैठका झाल्या का आणि कशा झाल्या? हो, नक्कीच झाल्या. तसं पाहिलं तर मी वयाने ज्येष्ठ आहे फक्त. हे जे 3 दिग्गज इथे बसलेत त्यांच्यापुढे माझं काम अगदी मामूली वाटेल आपल्याला. पण ह्या ज्या बैठका झाल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये त्या जवळजवळ ऑगस्ट 2020पासून जुलै 2021पर्यंत साधारण मी 40पेक्षा अधिक बैठकांना उपस्थिती होती माझी. माझी स्वतःची काही गाडी नाही आहे, त्यामुळे मी पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरूनच ह्या बैठकांना जात होते. ह्या बैठका एकतर टाऊन हॉलला असायच्या, कलेक्टरच्या ऑफिसमध्ये, किंवा मग फॅमिली कोर्टामध्ये दर आठवड्याला असायच्या. त्याच्यामुळे ह्या जेवढ्या म्हणून बैठका झाल्या त्या सगळ्या मी अटेंड केल्या. खूप प्रॉब्लेम्स आले त्याच्यामध्ये, परंतु जर ट्रेननी जायचं झालं तर सुरुवातीला ट्रेन्स बंद होत्या. त्यानंतर महिलांसाठी ट्रेन्स खुल्या झाल्या, परंतु गव्हर्मेंटचं लेटर दाखवल्यानंतर आम्हाला ते तिकीट त्यानंतर द्यायला लागले. परत मध्ये आणखीन बंद होत्या ट्रेन्स. आता पुन्हा खुल्या केल्या आहेत त्यांनी, परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही पूर्ण महिन्याचा पास काढा एका मीटिंगला जायचं असेल तर. त्याचबरोबर मोबाईलमधलं जे सर्टिफिकेट आहे ते त्यांनी मान्य केलं नाही. त्याच्यावरती गॅझेटेड ऑफिसरचं ॲटेस्टेशन पाहिजे असं आम्हाला दाखवा वगैरे अशा समस्या आल्या, परंतु त्यासुद्धा मी सॉल्व करून घेतल्या तिथल्या तिथे. आणि मला जिथे जायचं होतं त्या मीटिंगला मी जाऊन हजर झाले. केवळ त्याच्यामध्ये उद्देश इतकाच होता की शासनाने जी माझ्यावरती जबाबदारी टाकली आहे आणि विविध योजना ज्या कार्यरत आत्ता राहिल्या पाहिजेत, कारण त्या योजनांची खूप गरज आहे आत्ता ह्या काळामध्ये समाजाला, आणि तिथून म्हणजे माझ्याकडून काहीही त्याच्यामध्ये त्रुटी राहता कामा नये, माझी ड्युटी मी केली पाहिजे, ह्या भावनेनेच मी ह्या सगळ्या सभा अटेंड केल्या. डॉक्टर, महामारीमुळे येणाऱ्या अनंत अडचणीत मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी तुम्ही नक्कीच विचारपूर्वक योजना ठरवल्या असतील ना, आणि तसा सल्लाही दिला असेल ना लोकांना? जेव्हा हा व्हायरस समाजामध्ये आला आणि शरीरामध्ये जायला लागला, तेव्हा मला नक्की कळलं की ह्या व्हायरसची भीती लोकांच्या मनामध्ये खूप बसणार आहे. आणि लॉकडाऊन हा उपाय जरी आपण मान्य केला असला तरी त्या लॉकडाऊनचे काही परिणाम जे आहेत ते समाजावरती दीर्घकालीन होणार आहेत. म्हणजे आर्थिक चक्रावरती होणारा परिणाम, किंवा मुलांच्या शिक्षणावरती, शिक्षण संधीवरती होणारा परिणाम, हा जेव्हा मला दिसायला लागला तेव्हा मला असं वाटायला लागलं की कुठेतरी परिस्थिती ॲक्सेप्ट करणं हे खूप महत्त्वाचं बनणार आहे. आणि नंतर मी जगामध्ये आत्तापर्यंत जे काही महामारी झालेल्या आहेत, म्हणजे इसवी सनापूर्वी 4000 वर्षांपासनच्या ज्या महामारी झालेल्या आहेत त्या सगळ्यांबद्दल वाचायला सुरुवात केली. आणि ती वाचत असताना मला असं कळलं की 3 R's हे खूप महत्त्वाचे होतात. कुठल्याही महामारीनंतर आयदर लोकांच्या मनामध्ये रिलिजन हा एक R,
कारण काहीच कळत नाही, माणसाचा मृत्यू कशामुळे होतोय, मग देवावरती विश्वास ठेवला जातो. दुसरा म्हणजे रायटिंग, कारण शेवटी गरिबांना जेवण मिळालं नाही तर ते दुसऱ्याचा हात मारून घ्यायला लागतात, त्याच्यामुळे रायटिंग होतं. आणि तिसरं म्हणजे रेझिलियन्स, म्हणजे कुठेतरी मनामध्ये विवेकी विचार जो आहे तो माणूस जपतो आणि तो जपल्यानंतर समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल होतात. असं म्हटलं जातं की युरोपियन लोकांचं साम्राज्य जगापर्यंत पोचलं ह्याला त्यांची बुद्धिमत्ता कारणीभूत नव्हती, तर तिकडे झालेला काला आजार आणि प्लेगचे वारंवार झालेले महामारी ज्या आहेत त्या कारणीभूत होत्या. कारण गरीब माणसं मेली आणि गरीब माणसं मेल्यानंतर काम करण्यासाठी माणसं नव्हती, मशीन्स तयार झाली आणि त्या मशीन करण्यामध्ये कुठेतरी बोटी आणि बंदुका तयार झाल्या. त्यामुळे ते जेव्हा आपल्याकडे आले, आपण तलवारीने लढत होतो, ते गोळ्या आणि पिस्तुलांनी लढत होते. आणि म्हणून रेझिलियंट थॉट किंवा विवेकी विचार आपण समाजामध्ये कशा पद्धतीने नेऊ शकतो याचा विचार करण्यासाठी विवेकी विचारांची पंचसूत्री आम्ही तयार करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामधनं जवळजवळ 450 भारतामधल्या काउन्सिलर्सना ट्रेनिंग केलं. बंगाली, कन्नडा, तामिळ, हिंदी, मराठी, गुजराती आणि इंग्लिश इतक्या भाषांमध्ये त्याचं ट्रान्सलेशन झालं. विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी, बँकिंग सेक्टरमध्ये, त्याचबरोबर इतर अगदी सोसायटीजमध्ये आम्ही कार्यक्रम केले. हे सगळे कार्यक्रम जे आहेत ते इंटरनेटवरती झाले, झूम प्लॅटफॉर्म किंवा गुगल मीटवरती झाले. मुलांचे प्रश्न मनात घेऊन त्यांचा राग कमी करण्यासाठी कौन बनेगा करोनापती नावाचा एक प्रोग्राम आम्ही मुलांच्यासाठी केला. तो जवळजवळ 2000 विद्यार्थ्यांपर्यंत शाळा बंद असूनसुद्धा आम्ही पोचू शकलो. कुठेतरी ही पंचसूत्री लोकांच्यापर्यंत पोचवण्याचा आमचा जो विविध भाषांचा प्रयत्न आहे त्याच्यामधनं काही संस्थांनी आम्हाला कॅम्पस असिस्टन्स प्रोग्राम्स करण्यासाठी आता बोलावलेलं आहे. इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च ही जी संस्था आहे त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही तो आता प्रयत्न करतो आहोत. त्याच्यानंतर बऱ्याच संस्था आहेत त्या म्हणत आहेत की पहिल्यांदा हा कार्यक्रम करा मग आमच्याकडे या. त्यामुळे तशा पद्धतीचं काम जे आहे ते मानसिक स्वास्थ्यासाठी आम्ही केलं. वर्षाताई, सर्व जणांचं घरात सतत वास्तव्य, बेरोजगारी, पगार कपात यामुळे आलेल्या मानसिक अस्वस्थतेचे घरातल्या स्त्रीवर नक्कीच परिणाम झाले असणार. तुम्ही तिला कसं सहाय्य करू शकलात? मला वाटतं हा सगळा कोरोना पिरियड हा सगळा जो आपण सगळेच ह्याच्यातून गेलो आणि आपणही पहिला काही महिने आपणही खूप अस्वस्थ होतो. आपल्यालाही दिशा मिळत नव्हती, समजत नव्हतं काय होणार आहे, काय होतं आहे. त्यामुळे पहिली गरज होती ती आमच्या ज्या कार्यकर्त्या आहेत त्यांचं मानसिक स्वास्थ्य सांभाळणं आणि तिथून सुरुवात झाली. मग कोविड, त्याच्यामुळे मानसिक स्वास्थ्यावर होणारे दुष्परिणाम आणि स्वतःच्या मनाला कसं स्थिर करायचं, कसं अधिक स्ट्रॉंग करायचं याच्यासाठी आमचं प्रशिक्षण आम्ही मानसिक आरोग्य तज्ज्ञांकडून करून घेतलं. आणि मग आमच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत आपण आणखी जिथे जिथे आपली पोच आहे अशा सगळ्यांपर्यंत आपण कसे पोचू शकू याचाही प्रयत्न होत राहिला. आणि तुम्ही म्हणता तसं खरं आहे की मानसिक आरोग्य तर आत्ता कुठे आपण सावरतोय आणि आत्ता सरावतोय या सगळ्याला, अशी परिस्थिती आहे. पण गेला जवळजवळ 16 वर्ष हे खूप विचित्र अवस्थेमध्ये गेलेलं आहे. ज्यांच्या घरातली परिस्थिती जरा बरी होती, परिस्थिती कोणत्या अर्थाने आर्थिक नाही, पण ज्यांचं कौटुंबिक वातावरण सुदृढ होतं, परस्परांशी नातेसंबंध समंजसपणाचे होते, त्या घरांमध्ये हे प्रश्न कमी आले. पण जिथे हा समंजसपणाचा तुटवडा जाणवत होता त्या ठिकाणी मात्र सतत, तुम्ही म्हणता तसं सतत 24 तास एकमेकांसमोर असल्यामुळे खूप प्रश्न वाढलेले होते. कौटुंबिक अत्याचाराच्या केसेस वाढत आहेत अशा बातम्याही येत होत्या. त्यामुळे त्याला तोंड देण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांमधल्या ज्या समुपदेशक आहेत, ज्यांनी समुपदेशनाचं ट्रेनिंग घेतलेलं आहे, अशाही आणि काही जणींना ह्या प्रकारचं एक छोटं ट्रेनिंग देऊन फोन काउन्सिलिंग कसं आपण करू शकतो यासाठीही तयार केलं गेलं. त्याबरोबरीने आमच्या ज्या वकील संपर्कातल्या वकील मैत्रिणी आणि वकील कार्यकर्त्या अशांनाही बरोबर घेऊन ह्या कोविड काळामध्ये कौटुंबिक अत्याचार वाढलेल्या ज्या केसेस आहेत त्यांच्यासाठी एक समुपदेशनाची ऑनलाईन एक हेल्पलाईन ही ह्या काळामध्ये सुरू केली, जी अनेक शाखांमध्ये अशा प्रकारची हेल्पलाईन सुरू होती.
ह्या बरोबरीने मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी जसं आपण म्हणतो ना, विमानामध्ये पहिलं ऑक्सिजन तुम्ही स्वतःला तो मास्क लावा आणि मग बाकीच्यांना तुम्ही ती मदत करा, असे प्रयत्न सातत्याने, म्हणजे फक्त सुरुवातीच्या महिन्यात असं नाही तर सातत्याने आपल्या कार्यकर्त्यांच्या घरोघरी, तिथेही काही ना काही कोणाचं सिरियस आजारपण होतं, कोणाच्या घरामध्ये एखाद्या जवळच्या किंवा लांबच्या नातेवाईकाच्या मृत्यूमुळे किंवा नोकरी गेल्यामुळे, आर्थिक अडचणींमुळे सुद्धा खूप अस्वस्थता होती. त्यामुळे अशा सगळ्यांनासुद्धा सांभाळणं हेही या बरोबरीने होत होतं. बागेश्रीताई, कोविड काळात दर गुरुवारी दिलासाचे मनोरंजनात्मक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम खूप लोक येत असल्यामुळे बंद झाले असणार ना? हो, खरं आहे. कोविडमुळे दर गुरुवारी नाडकर्णी केंद्रामध्ये जे आमचे कार्यक्रम चालायचे, म्हणजे ते ज्येष्ठांसाठी सादर केलेले बौद्धिक, वैचारिक आणि मनोरंजनाचे कार्यक्रम होते, ते बंद ठेवावे लागले. त्यावेळेला काय होतं की सतत मनस्वास्थ्य बिघडवणाऱ्या टी व्हीवरच्या बातम्या, बाहेरचं वातावरण यामुळे सगळे ज्येष्ठ अतिशय भांबावून गेले होते आणि नैराश्य येत होतं. अशाच वेळी 28 मे 2020 रोजी आमच्या एक कमिटी मेंबर नीलम वराडकर यांनी ऑनलाईन दिलासाचा पहिला कार्यक्रम सादर केला आणि आज तागायत ऑनलाईन दिलासाची यशस्वी वाटचाल चालू आहे. या कार्यक्रमामुळे आमचे सगळे जे ज्येष्ठ सभासद आहेत ते स्मार्टफोन वापरायला शिकले, टेक्नो सावी झाले आणि गेल्या 15 महिन्यात एकूण 60 कार्यक्रम झालेले आहेत. काही खास उल्लेखनीय कार्यक्रम म्हणजे करुणेश जोगळेकरा यांचा स्वास्थ्य तनाचे मनाचे हा कार्यक्रम, निरनिराळ्या क्षेत्रातील अग्रगण्य महिला आणि त्यांच्या कार्यावर आधारित असे कार्यक्रम म्हणजे पंचकन्या आणि नवदुर्गा, त्यानंतर शांता शेळकेंवर आधारित शांत सरोवर, अवघ्या 40 मिनिटात सादर केलेलं 7 खंडाचं संपूर्ण रामायण, बॅक टू स्कूल प्रोग्राममध्ये विचारलेले क्वीज, तसेच सोशल इश्यूजवर घेतलेल्या वादविवाद, त्याच्यामध्ये स्त्री ही पुरुषांपेक्षा श्रेष्ठ, कनिष्ठ की समान, नंतर लिव्हिंग रिलेशनशिप, ह्या सगळे वादविवाद आम्ही घेतले. नंतर सांग दर्पणा हा अतिशय उल्लेखनीय कार्यक्रम होता. 2 मैत्रिणींनी एकमेकांबद्दलची मतं, आपुलकी आणि प्रेम दाखवणारा हा कार्यक्रम होता. गेली 1.5 वर्ष सातत्याने विविध विषयांचे आणि नवनवीन विषय देऊन कार्यक्रम सभासदांना गुंतवून ठेवण्याचं आणि त्यांचं मनोधैर्य उंचवण्याचं शिवधनुष्य नीलम वराडकर यांनी उचलले, दिलेलं आहे, त्यांनी पेललेलं आहे ते. आणि मीरा अर्थातच तू योग्य साथ तिला दिलेली आहेस. आजही जवळजवळ 60 ते 70 सिनियर सिटीजन्स या उपक्रमाची दर गुरुवारी आतुरतेने वाट पाहतात आणि सहभागीसुद्धा होत होतात. आशाताई, हेल्पलाईन फॉर वुमन इन डिस्ट्रेसच्या कोविड केसेस या काळात वाढल्या असतील नाही, आणि तुम्ही पीडित महिलांना कसं सहाय्य करू शकलात? हां, लॉकडाऊनचा पहिला जो काळ होता साधारण 4-5 महिन्यांचा, तो सगळ्यांसाठीच लॉक होता. म्हणजे फक्त टेलिफोनवरती समुपदेशन, प्रत्यक्ष आपल्याला भेटता येत नव्हतं. आणि ह्या काळामध्ये असं झालं की अनफॉर्च्युनेटली दारूची सगळी दुकानं बंद झाली, सगळे थिएटर्स बंद होती. त्याच्यामुळे व्यसनी लोक जे होते त्यांची मानसिकता म्हणा किंवा त्यांच्यातला जो हिंसकपणा होता तो खूप प्रमाणात वाढला आणि आमच्याकडे कौटुंबिक हिंसाचाराच्या खूप केसेस यायला लागल्या. म्हणजे अगणित फोन आले अक्षरशः. परंतु कौटुंबिक हिंसाचारामध्ये महिला आणि मुलांवरती जो होत होता हिंसाचार, त्याच्यामध्ये त्यांना बाहेरही जाता येत नव्हतं आणि घरामध्ये सुद्धा लहान घर असल्यामुळे फोन कसा करणार, कुठेतरी बाहेर जाऊन टॉयलेटमध्ये जाऊनसुद्धा काही जणांनी आम्हाला फोन केलेले आहेत की असं असं होतं आहे. अशा ह्याच्यामध्ये जवळजवळ 70 तरी केसेस माझ्या हेल्पलाईनवरती आल्या असतील. परंतु वन स्टॉप सेंटर म्हणून ही जी एक योजना आहे शासनाची, त्याच्यामध्ये खूप अशा केसेस आल्या. माझ्याकडच्या काही केसेस मी त्यांना पाठवत असे. त्यामध्ये 3 हुंड्यासाठी छळ केल्याच्या सुद्धा केसेस होत्या. परंतु लॉकडाऊनमध्ये प्रत्यक्ष त्यांना काही मदत करता येत नव्हती आणि बाहेर पडलं तर पोलीस पकडतायत आणि घरात राहिलं तर मार बसतोय, अशी अतिशय दयनीय अवस्था त्या महिलांची झाली होती.
3 केसेस अशा आल्या की ज्या आम्ही वन स्टॉप सेंटरकडे पाठवल्या. अतिशय खूप वाईट प्रकारचा हिंसाचार त्यांच्याशी झाला होता, त्यांच्याबद्दल झाला होता आणि त्यांना मेडिकल फॅसिलिटीची गरज होती. तर वन स्टॉप सेंटर जे KEM हॉस्पिटलमध्ये आहे आणि इकडे सबबमधलं ठाकरे हॉस्पिटलमध्ये आहे. तर तिथे त्या विभागाच्या केसेस मी पाठवत होते. इतकंच काय, पण लॉकडाऊन पिरियडमध्ये बघा, थोडा काळ गेल्यानंतर लग्नाच्या बाबतीत 25 लोकांना इन्व्हाइट करून तुम्ही लग्न करू शकता, सगळे हॉल बंद होते. ह्या काळामध्ये आम्ही असं ऑब्झर्व केलं की फोर्स मॅरेजेस झाली आहेत. कारण की मॅरेजला लग्नाला कमी खर्च करावा लागेल, कमी लोकांना बोलवावं लागेल आणि आपल्या डोक्यावरचं एक ओझं जाईल म्हणून बालविवाह वाढले. त्याच्याचबरोबर फोर्स मॅरेजेस फार झाली आणि ह्याच्यामुळे आता पुढच्या काळामध्ये त्याचे खूप मोठे दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळतील. इतकंच काय, पण मी ज्या आणखीन एका शासकीय बोर्डवरती काम करते ते म्हणजे क्रिमिनल इंजुरीज रिलीफ अँड रिहॅबिलिटेशन बोर्ड. तर त्याच्यामध्ये बलात्कार आणि ॲसिड अटॅकच्या केसेस आम्ही डील करतो. त्यांना रिलीफ देणं आणि त्यांना आर्थिक सहाय्य मिळवून देणं, त्यांचं रिहॅबिलिटेशन करणं. तर अशा प्रकारच्या केसेस मानसिकतेमध्ये फार मोठा बदल झाला आणि जे सहन करू शकत होते, जे योग करत होते किंवा ज्यांच्याकडे मानसिक ताकद चांगली होती, ज्यांचे पेरेंट्स, ज्यांचे पालक त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करत होते, कारण आमचं मार्गदर्शन तर फोनवरतीच होऊ शकत होतं. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या केसेस खूप वाढल्या आणि खूप मोठा प्रश्न निर्माण झाला. पण तरीसुद्धा त्याच्यामधून आम्ही काही लोकांना मदत करायचा प्रयत्न केला, त्यांच्यापर्यंत आर्थिक सहाय्य पोचवण्याचा प्रयत्न केला. असं ते काम चालू आहे आणि अजूनही पुढे चालू राहील. डॉक्टर, मानसिक अस्वस्थतेमुळे व्यसनाधीनतेत वाढ झाली होणं अगदी अपरिहार्य होतं. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही कुठली स्ट्रॅटजीचा उपयोग करण्याचा लोकांना सल्ला दिला? आत्ता आशाताईंनी सांगितलं की ह्या एकूण वातावरणामध्ये व्यसनाधीन लोकांच्या वागण्यामध्ये खूप बदल घडला आणि त्याच्यामुळे खूपच एका व्यसनाधीन माणसाच्या आजूबाजूला साधारण 7-8 माणसं होरपळली जातात. आणि असं झालं की करोना आल्यापासनं हॉस्पिटल्स संपूर्णपणे करोनासाठी दिली गेली. त्यामुळे अशा माणसांना उपचारासाठी ॲडमिट कुठे करायचं हा देखील मोठा प्रश्न होता. पुनर्वसन केंद्र जी होती ती बंद झाली कारण नवीन ॲडमिशन्स घेणं शक्य नव्हतं. त्याच्यासाठी करोना ॲप्रोप्रिएट बिहेवियर त्या तिथे सांभाळणं शक्य नव्हतं, त्यामुळे ती बंद झाली. मग ह्यांचा उपाय कसा करायचा? तेव्हा अल्कोहोलिक्स अनॉनिमस आणि नार्कोटिक अनॉनिमस ह्या 2 संस्था ज्या आहेत भारतामधल्या, त्याचे पदाधिकारी मला येऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला अख्खा देश पिंजून काढायला पाहिजे. आणि खरंच सांगतो, त्यांच्या मदतीने आम्ही चंदीगड, दिल्ली, जयपूर, लखनौ, पाटणा, कलकत्ता, गुवाहाटी, मध्य भारतामध्ये हैदराबादपासून भोपाळ पासून सुरतपर्यंत, महाराष्ट्रामध्ये तर बऱ्याच ठिकाणी, म्हणजे सगळी महाराष्ट्रातली नगरं तर झालीच, पण त्याच्याबरोबर बीड, परभणी, कोकणामध्ये गोवा, कर्नाटकामध्ये बँगलोर, खालती साऊथमध्ये पोलाची, कोची, मद्रास, ह्या सगळ्या ठिकाणी आम्ही मीटिंग्स घेतल्या. ह्या संपूर्ण सगळ्या मीटिंग्स ज्या आहेत त्या झूम प्लॅटफॉर्मवरती झाल्या आणि त्याचं यूट्यूब प्रसारण होत होतं. वेगवेगळ्या भाषांमध्ये ट्रान्सलेशन्स होत होती. आणि हे सगळं करत की जी माणसं व्यसनापासून निदान आज मुक्त आहेत, दूर आहेत, त्यांना व्यसनापासून दूर कसं काय ठेवू शकू आणि ह्याच्यासाठी त्यांना एनकरेज करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी, त्यांचा रिलॅप्स होऊ नये ह्याच्यासाठी काय प्रयत्न करता येतील, त्यांच्या कुटुंबियांसाठी काय प्रयत्न करता येतील, हा प्रयत्न ह्या सगळ्या देशामध्ये केला. फक्त देशामध्येच नाही तर श्रीलंकेमध्ये देखील मला बोलावणं आलं आणि आत्ता 3 सप्टेंबरला आयर्लंडच्या फेलोशिपने मला ह्याच कामासाठी जे आम्ही केलेलं आहे त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी आणि तिकडच्या लोकांना मदत करण्यासाठी मला 3 सप्टेंबरला बोलवलेलं आहे. त्यामुळे घरच्या घरी बसून
फक्त तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण कुठपर्यंत पोचू शकतो याचा एक अतिशय सुंदर अनुभव हा मला घेता आला. वर्षाताई, कोविडमुळे नुकसान झालेल्या महिला उद्योजिका आणि महिला बचत गटासाठी तुम्ही राबवलेल्या उपक्रमाबद्दल आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. जसं जसं कोविडचं गांभीर्य वाढत होतं या पूर्ण लॉकडाऊनमुळे, त्यामुळे हे तर आपण पाहतच होतो आपल्या आजूबाजूला की व्यवसाय ज्यांच्या नोकऱ्या आहेत आयदर त्यांचे पगार अर्धे मिळायला लागले होते किंवा काही जणांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. ज्या स्त्रियासुद्धा गेल्या काही 10 वर्षामध्ये थोड्या थोड्या वेगवेगळ्या उद्योगांमध्ये स्वतःला एस्टॅब्लिश करायला लागलेल्या होत्या, अचानक ह्या लॉकडाऊनमुळे त्यांचे उद्योगधंदे बंद झाले. नुसतंच असं नाही तर पुन्हा एक सेटबॅक मिळाला, पुन्हा त्या 5-10 वर्ष मागे गेल्यासारखं झालं. त्यामुळे ह्या सगळ्या काळामध्ये आम्ही देशभरामधल्या महिला उद्योजिकांचं एक सर्वेक्षण केलं की त्यांना काय काय प्रकारच्या अडचणी आत्ता आलेल्या आहेत आणि नवीन टेक्नॉलॉजी वापरण्यामध्ये त्यांना काय अडचणी येतात ज्या आणि त्यांना काय प्रकारची मदत लागणार आहे. त्याबरोबरीने सरकारी पातळीवरती अगदी स्थानिक सरकारी पातळीवरती किंवा राज्य किंवा केंद्र या वेगवेगळ्या पातळींवरती त्यांना कोणत्या प्रकारच्या मदतीची अपेक्षा आहे अशा पद्धतीचं ते सर्वेक्षण करून त्याचा एक रिपोर्ट आम्ही केंद्रच्या मंत्रालयापर्यंत पाठवला होता. त्या जोडीने ज्या उद्योजिका आहेत अशांचं एक उद्योजिका मंच स्थानिक स्तरावरती स्थापन करून त्यांना बेसिक अगदी तुमचं मोबाईल वापरून तुम्ही तुमचं ऑनलाईन मार्केटिंग कसं करायचं त्याचं एक डिजिटल लिटरसीचं प्रशिक्षण त्या सगळ्या महिलांना देण्याचाही प्रयत्न आम्ही केला. त्याबरोबरीने छोटे छोटे अगदी बचत गटांमध्ये घरगुती डबे पोचवण्याचा त्यांचा व्यवसाय खूप जणांच्या घरांमध्ये होता, पण आता डबे जात नाही आहेत, त्यामुळे तो व्यवसाय पुन्हा बंद झालेला होता. मग अशावेळी अशा बऱ्याच जणींना एकत्र करून आपण एक रोटी प्रोजेक्ट सुरू केला की तुम्ही जे पेशंट आहेत त्यांना घरोघरी आत्ता याची गरज आहे, तर मग ज्यांच्या घरामध्ये तुम्ही रोजच्या 10 पोळ्या बनवताना त्याच्यात अजून 10 बनवा आणि त्याच्यासाठी आपण मार्केट तुम्हाला मिळवून देऊ. असं करून ज्या रोटी प्रोजेक्ट नावाने तो सुरू केला, पण त्या पोळीची ऑर्डर आली तर तुम्हीच सांगा त्यांना की आम्ही हेही करतो, आम्ही हेही बनवतो, तुम्हाला आणखी काही लागलं तर तेही आम्ही पुरवू. असं करत करत त्या महिलांना थोडंसं पुश करत करत असाही एक प्रोजेक्ट केला. आत्ता अगदी इतकं नुकताच आम्ही आता गणपती येतात, पुन्हा काहीतरी त्यांना प्रोत्साहन मिळावं आमच्या बचत गटातल्या महिलांना म्हणून उकडीच्या मोदकाची स्पर्धा घेतली, जो घरोघरी आता गणपतीत लागणार आहे किंवा अधनमधनं मंगळवारी आणि चतुर्थीला वगैरे लागत असतात. तर या महिलांना काही करून त्यांना निराशा येऊ नये आणि कुठेतरी आपणही आपल्या संसाराचा गाडा पुन्हा एकदा चालवू शकतो हा आत्मविश्वास त्यांना देण्यासाठी जे जे प्रयत्न अशा प्रकारचे करता येतील ते सगळे करत आहोत आम्ही. भाग्यश्रीताई, कोविडच्या 1.5 वर्षाच्या काळात घरात राहायच्या बंधनामुळे तुमच्या बिझी शेड्यूल मागे पडून तुम्हाला भरपूर वेळ मोकळा मिळाला असेल, त्याचा तुम्ही सदुपयोग केला नक्कीच. हो, हेल्पलाईनचं काम सांभाळून मला माझे छंद जोपासायला भरपूर वेळ मिळाला. ह्याच्यामध्ये मुख्य म्हणजे चित्रकला, त्यात तंजोर शैलीतली चित्र काढणं. दरवर्षी मी गणपती कार्यशाळा घेत असते लहान मुलांसाठी, पण ह्यावेळेला सोशल डिस्टन्सिंगमुळे ते शक्य नव्हतं. मग आजूबाजूच्या मुलांना घेऊन शाडूच्या गणपतीच्या मूर्ती कशा करायच्या ते मी त्यांना शिकवलं आणि छोटे छोटे बाल गणपती स्वतः बनवण्याचा जो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसायचा त्याचा मला खूप आनंद मिळायचा. त्यामध्ये मी झूमवर सुद्धा गणपती शिकवण्याचा प्रयत्न. आमच्या दिलासातर्फे लोकमान्य सेवा संघातर्फे उपक्रम जे केले तसे 2 उपक्रम आम्ही झूमवर करू शकलो. आमच्या रश्मीताई फडणवीस आणि वासंती गोखले यांच्या कल्पनेतून साकार झालेलं एक लोकमान्य एक युगपुरुष हा लोकमान्य टिळकांवरचा कार्यक्रम आम्ही केला आणि ज्यांची जन्मशताब्दी ह्यावर्षी आहे त्या थोर व्यक्तींची पुन्हा ओळख करून देणारा मनस्पर्शी हा कार्यक्रम, हे दोन्ही कार्यक्रम झूमवर केले. या कार्यक्रमात नानी पालखीवाल्यांची ओळख आणि त्यांनी चालवलेल्या खटल्यांविषयी मी बोलले. एरवी माझं शेड्यूल खूप बिझी असायचं, पण ह्यावेळेला मात्र मला भरपूर वेळ मिळाला. गेल्या 40 वर्षाच्या काळात प्रथम मॅरेज काउन्सिलिंग, नंतर न्यायदान आणि नंतर ज्येष्ठांचं काउन्सिलिंग,
त्यामुळे बराचसा अनुभव गाठीशी जमा झाला होता आणि मी स्वतः त्यांची केसेस हँडल केल्यामुळे त्यांची पाहिलेली व्यक्तिमत्वे आणि त्यांना जे कायदेशीर मार्गदर्शन मी देत होते ते काळाच्या ओघात पुसून जाऊ नये असं वाटायचं. आणि म्हणून ह्या वेळात मी माझं हे स्वप्न होतं ते पुरं करायचं ठरवलं आणि 2 महिन्यामध्ये जवळजवळ 15 केसेस लिहून काढल्या. त्याशिवाय काही जुन्या पण केसेस त्याचा सहभाग घेतला आणि एक पुस्तक अनुभूती कुटुंब न्यायालयीन खटल्याची या शीर्षकाखाली मौज प्रकाशन हे पुस्तक प्रकाशित करते आणि ह्यामध्ये सर्व सत्य घटना आहे. त्याचं सादरीकरण सुजाण वाचक जे आहेत त्यांना नक्कीच आवडेल अशी माझी खात्री आहे. अशा या मनाला प्रफुल्लित करणाऱ्या ॲक्टिव्हिटीज करून क्रियाशील राहण्याचा प्रयत्न मी या करोना काळात केला. आशाताई, अँटी डावरी मुवमेंटसाठी दरवर्षी तुम्ही कितीतरी स्पर्धा आयोजित करता. हो. या 1.5 वर्षाच्या काळात तुम्हाला स्पर्धा आयोजित करता आले का हो? वेल, दरवर्षी आम्ही सगळ्या विद्यापीठांसाठी वेगवेगळ्या घेत असतो, ते प्रत्यक्ष तिथे जाऊन घेत असतो. परंतु ह्या वर्षी आम्ही राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन ऑनलाईन घोषवाक्य स्पर्धा ऑर्गनाईज केली होती आणि ती युवा दिनाच्या निमित्ताने केली आणि त्याला इतका उत्तम प्रतिसाद मिळाला. गुगल क्लासरूमवरती केली होती ती. इतके युवक माझ्याशी बोलले, इतक्या जणांचे मेल आले, फोन पण आले आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला. अर्थात ही क्रिएटिव्ह गोष्ट असल्यामुळे जवळजवळ 22 महाविद्यालयांनी आणि 35 विद्यार्थ्यांनी त्यामध्ये भाग घेतला, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी. आणि अर्थातच माझा जो विषय आहे हुंडा हा युवा पिढीशी संबंधित असल्यामुळे जास्त जाणीव जागृतीचे आमचे कार्यक्रम महाविद्यालय आणि विद्यापीठामधूनच असतात. आणि जवळजवळ 135 उत्कृष्ट अशी घोषवाक्य आमच्याकडे आली आणि 2 विषय दिले होते. एक विषय होता हुंडा, एक दुष्टरूढी, आणि दुसरा स्त्री भ्रूण हत्या, असे 2 विषय दिले होते. इतकी उत्कृष्ट घोषवाक्य आली, त्यातली 1-2 मी आत्ता वाचायला आणलेली आहेत. त्याचबरोबर दरवर्षी आम्ही एक खुली निबंध स्पर्धा किंवा खुली लेखन स्पर्धा घेतो. कधी निबंध असतात, कधी अनुभव असतो, कधी लघुकथा लेखन असतं. तर यंदाचं त्याचं 38वं वर्ष होतं आणि तुम्हाला सांगते 18 जिल्ह्यांमधून जवळजवळ 181 निबंध आले. 2 विषय दिले होते. अर्थात ही जी स्पर्धा आहे ती 2020च्या मार्चमध्ये ऑलरेडी डिक्लेअर झाली होती. त्याचा निकाल मे 2020मध्ये करायचा होता, परंतु लॉकडाऊन आल्यामुळे मग त्याची डेट आम्ही वाढवली आणि खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. अनंत अगणित फोनवरती लोक मला बोलली माझ्याशी आणि म्हणाले की आम्हाला तुम्ही लिहितं केलं, आम्हाला बोलायला खूप आवडतं आहे, आम्हाला लिहायला आवडतं आहे. इतकंच काय, पण काही तरुणांच्या मनामध्ये जे काही होतं ते सुद्धा ते माझ्याशी शेअर करू शकले. त्यातली 1-2 घोषवाक्य मला वाचून दाखवायला आवडतील. 2 जे विषय होते ते मी सांगितले. 10 शब्दांची मर्यादा होती. मुलगी आहे देशप्रगतीचा कणा, पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा. हे 11वीतल्या मुलींनी केलेलं हे घोषवाक्य आहे. हम सबका है एक सपना, दहेज मुक्त हो समाज अपना. मानवता की जीत है सच्ची, जब मारी नहीं जाएगी कोख में कोई बच्ची. हे सगळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची क्रिएटिव्हिटी आहे. अरमानों का मोल लगाना बंद करो, दहेज के लिए लड़का बेचना बंद करो. अशी अनंत, म्हणजे मी फक्त थोडीशी म्हटलं आपण वाचून दाखवूया की ज्याच्यामुळे अशी काहीतरी पॉझिटिव्हिटी, म्हणजे टोटल माझं जे काम आहे ना त्याच्यामध्ये खूपच क्लेश असे होते, परंतु ह्या निमित्ताने मला खूप काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जी सगळ्यांच्याकडून मला मिळाली आणि मी सुद्धा अनेकांना ती देऊ शकले. इतकंच काय, पण लोकमान्य सेवा संघातर्फे सुद्धा एक शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आपण घेतली होती आणि त्याचं संयोजन मी करून दिलं होतं त्यांना. 500पेक्षा जास्त कलाकृती विद्यार्थ्यांच्या आल्या आणि त्यानिमित्ताने अनंत शिक्षकांशी मी बोलले, पालकांशी बोलले, त्या मुलांशी बोलले छोट्या छोट्या. खूप आनंद, त्यांना पण आनंद मिळाला. आणि ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण काय चांगलं करू शकतो की आपली मानसिकता किंवा आपलं मनोबल वाढवण्यासाठी, त्याच्यासाठी हे आमचे चांगले 3 उपक्रम होऊ शकले आणि ते अत्यंत यशस्वी झाले. हे सांगायला मला खूप समाधान वाटते. डॉक्टर,
सध्या लॉकडाऊनमुळे ऑनलाईन स्कूल अपरिहार्य आहेत आणि मुलांनी त्याच्याशी जुळवूनही घेतलं आहे. आता लॉकडाऊन संपल्यावर शाळा पूर्ववत सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांना हा बदल सुसह्य व्हावा यासाठी काय करता येईल याचा विचार तुम्ही नक्की केला आहे? बघा, आत्ताच आपण बऱ्याच जणांकडनं ऐकलं की घरांवर तर संकट आहेतच, घरामध्ये संकट आहेत. आणि बहुतेक वेळेला असं होतं की जेव्हा घरावरती संकट होतात तेव्हा सर्वात जास्त प्रॉब्लेम्स जे आहेत ते मुलांचे होतात. कारण मुलं मोठ्यांवरती विसंबून असतात आणि मोठ्यांची मानसिकता जर बरोबर नसेल तर मुलांची मानसिकता बरोबर असू शकत नाहीत. आणि अशी कित्येक मुलं आपल्या समाजामध्ये असतील, कदाचित ती मुलं शाळेपर्यंत येणार पण नाहीत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने एक कॅटेगरी तयार केलेली आहे की नॉट इन एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट अँड ट्रेनिंग, नीट अशी ही कॅटेगरी आहे. आणि जगभर जवळजवळ 73 कोटी मुलं ही ह्या कॅटेगरीमध्ये आहेत. जेव्हा ती शाळेमध्ये येतात तेव्हा एज्युकेशनमध्ये असतात, आपण त्यांच्यापर्यंत पोचू शकतो. पण जेव्हा जेव्हा महामारी येते तेव्हा शाळा बंद होतात, मुलांचं शिक्षण कुटुंबांना परवडत नाही आणि मग ती मुलं एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट किंवा ट्रेनिंगमधनं बाहेर पडली तर ती कुठेतरी गुन्हेगारीमध्ये जातात. इबोला व्हायरसचा सब सहारन कंट्रीजमधला जो अनुभव आहे तोच आपल्याला सांगत होता की जर मुलं शाळेमध्ये आली तर त्यांच्यावरती अभ्यासाचा ओझं हे इमिजिएटली टाकता येणं शक्य नाही. कारण अभ्यासाचं ओझं पडलं, त्यांना 2 वर्ष काही शिक्षण मिळालेलं नाही आहे, त्यामुळे त्यांना ते पेलवणार नाही. पण संपूर्णपणे प्रयत्न, विचार हा असा आहे की मुलांचं शिक्षण कसं घडवायचं, त्यांच्या परीक्षा कशा घ्यायच्या, त्यांचा करिक्युलम कसा संपवायचा. पण शिक्षणामध्ये मार्कांच्या आधी कुठेतरी भावना येणं आवश्यक आहे, हा साधा विचार होताना दिसत नव्हता. आणि म्हणून जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हा मुलांना शाळेमध्ये ठेवणं, त्यांना शाळेमध्ये आकर्षित करणं हे खूप महत्त्वाचं होतं. म्हणून आम्ही एक प्रोजेक्ट रेस्क्युअर म्हणून सुरू केला, रिओपनिंग स्कूल्स अँड सस्टेनिंग चिल्ड्रन इन युनिव्हर्सल एज्युकेशन बाय एनहॅन्सिंग रेझिलियन्स. मुलांना ग्रीफ अँड ट्रॉमा, त्यांच्या आयुष्यात जे काही घडलं असेल त्याच्यावरती कुठेतरी मायेची फुंकर घालणं आवश्यक आहे. आणि ह्याच्यासाठी हा प्रयत्न जो आहे तो जितका स्ट्रक्चर्ड करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. त्याच्यामध्ये नायर हॉस्पिटलच्या बरोबर हा प्रकल्प आहे आणि त्याच्यामध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आणि आता नुकतंच IIT मुंबईसुद्धा त्याच्यामध्ये मला सहकार्यासाठी तयार झालेली आहेत. त्यामुळे प्रोजेक्ट रेस्क्युअर जे आहे ते आता जेव्हा केव्हा शाळा सुरू होतील तेव्हा जास्तीत जास्त मुलांच्यापर्यंत पोचवावं असा हा सेवाभावी प्रयत्न आहे. मी ह्या माध्यमातर्फे सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करीन की जे कोणी शिक्षक आहेत किंवा जे कोणी समुपदेशक आहेत, जे कोणी जबाबदार पालक आहेत, ते ह्या प्रोजेक्ट रेस्क्युअरमध्ये कसे सहभागी होऊ शकतील ह्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करायचा आहे. त्यांचं थोडंसं कॅपॅसिटी बिल्डिंग केलं तर आपण जास्तीत जास्त मुलांच्यापर्यंत पोचू शकू. वर्षाताई, कोविड काळात ऑनलाईन शाळा चालू झाल्या, त्यावेळी गरीब विद्यार्थ्यांसाठी तुम्ही कशा प्रकारे मदत केलीत? ऑनलाईन शाळा सुरू झाल्या, ज्यांचा उपयोग, ज्यांच्याकडे मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, आयपॅड आहे, अशांना नक्कीच करता आला. त्यांच्याही खूप अडचणी होत्या, पण त्याहीपेक्षा जास्त कठीण होतं ते ग्रामीण भागामध्ये, आदिवासी भागांमध्ये आणि शहरातल्यासुद्धा गरीब वस्त्यांमध्ये, जिथे घरामध्ये एखादाच मोबाईल असणार आहे, इतकीशी त्याची स्क्रीन असेल आणि त्या एवढ्याशा स्क्रीनवरती घरातली 2-3 मुलं त्यांच्या सोयीच्या वेळा ॲडजस्ट करून त्या फोनवरनं कसं शिकत असतील आपण कल्पना करू शकतो. त्यामुळे आमचा भारतीय स्त्री शक्तीचा एक फंडर एज्युकेशन म्हणून प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामार्फत आम्ही जितक्या मुलींपर्यंत पोचू शकलो तेवढ्यांना मदत केली. त्यांना आयदर ज्यांना एखादं मोबाईलचं इन्स्ट्रुमेंट जुनं कोणाकडे असेल तर ते मागून त्यांच्यापर्यंत त्यांना देणं किंवा नेटपॅक मोबाईलचा त्यांना स्पॉन्सर करणं, अशा प्रकारचे काही मदत झाली. पण अर्थात एक संघटना खूप कमी पडते, अशा खूप लोकांनी ती मदत करण्याची गरज होती. काही लोक आपापल्या परीने करत होते. पण हे ऑनलाईन शिक्षण
कोणालाच फार त्याच्यातून 100% काही घेता आलं असं नाही, पण अगदीच बंद होऊ नये त्यामुळे काहीतरी प्रयत्न चालू राहावेत या दृष्टीने हे प्रयत्न सुरू होते. याहीपेक्षा आणखीन कठीण परिस्थिती होती ती जी दिव्यांग मुलं होती आणि जी अशा प्रकारच्या संस्थांमध्ये, शाळांमध्ये कमीत कमी दिवसातले 5 तास 6 तास जाऊन काही ना काहीतरी त्यांचं सोशलायझेशन होत होतं. तेही या काळामध्ये बंद झालं होतं. पण ज्या झेप पुनर्वसन केंद्राचं मी चिंचवडच्या संस्थेमधलं काम करते, तर आम्ही ठरवून ऑनलाईन हे शिक्षण चालू ठेवायचं या मुलांचं असं ठरवलं. आणि आमचे शिक्षक यासाठी कोणाचंच ट्रेनिंग नव्हतं, कोणीच तयार नव्हतं. पण पहिलं त्यांना तयार करणं, त्यांची मनाची आणि मग त्यांना डिजिटलीसुद्धा तेवढं स्ट्रॉंग करणं हे केलं. आणि त्याबरोबरीने पालकांना, आता ही जेव्हा दिव्यांग मुलं बसतात स्क्रीनसमोर छोट्या फोनसमोर, तेव्हा एका जागी सलग 30 मिनटं 40 मिनटं त्यांनी एका खुर्चीवर बसणं हे पालकांसाठी खूप मोठं चॅलेंज होतं. पण त्या प्रकारचं ऑनलाईन काही ना काहीतरी त्यांच्याशी कनेक्ट राहणं वर्षभर ठेवल्यामुळे त्या पालकांनी नंतर सांगितलं की आमचा मुलगा सुरुवातीला 5 मिनटंसुद्धा बसत नव्हता, पण हळूहळू तो वाट पाहायचा की कारण त्याला आजूबाजूला दुसरं कोणीच भेटत नव्हतं. कमीत कमी त्या फोनच्या तुमच्या 40 मिनटाच्या 30 मिनटाच्या सेशनमध्ये त्याला त्याचे शिक्षक तरी बघायला मिळत होते, त्यांच्याशी इंटरॅक्ट करता येत होतं. त्यामुळे अदरवाईज या दिव्यांग मुलांचे खूप जास्त हाल झाले असते. ज्यांची प्रगती पुन्हा जी काही गेल्या 3-4 वर्षात झाली होती ती खूप मागे गेली असती. ती रोखण्याचा कमीत कमी या प्रयोगामुळे नक्कीच उपयोग झाला. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण 100% यशस्वी झालं की नाही सांगता येणार, पण कमीत कमी सोशलायझेशन होण्याचा एक छोटं माध्यम ते होतं. ते ज्यांना जिथे जसं वापरता आलं तेवढं आपण वापरायचा प्रयत्न केला. भाग्यश्रीताई, तुमच्या कायद्याच्या प्रदीर्घ अनुभवावर तुम्हाला ऑनलाईन व्याख्यानाचे आमंत्रण आले का? करोनाच्या काळात फक्त झूमवरून किंवा ऑनलाईन व्याख्यान देणं शक्य होतं आणि तशी मी थोडीफार दिलीसुद्धा. अगदी लक्षात राहणारं एक व्याख्यान म्हणजे एका गुजराती महिलांच्या ग्रुपला गुजरातीतून दिलेलं भाषण. त्याचा विषय होता वैवाहिक समस्यांना बदलाता वळणं. दुसरं मोठं व्याख्यान जे उत्कर्ष मंडळाने आयोजित केलं होतं ते होतं महिलांचे मालमत्ता आणि वारसा हक्क. हा त्यांचा विषय होता. खरं तर माझ्या नेहमीच्या कामातला हा विषय नव्हता, पण वेळ भरपूर असल्याने आधी 2 महिने ह्या विषयाचा मी अभ्यास केला. जेव्हा मी शिकत होते तेव्हा इनहेरिटन्स किंवा वारसा हक्क हा खूप क्लिष्ट वाटायचा आम्हाला विषय आणि त्यामुळे मी नेहमी ऑप्शनला टाकत असे. पण स्त्रियांना आपल्या हक्कांची जाणीव करून देण्याच्या दृष्टीने हा जो वारसा हक्काचा हा विषय अतिशय महत्त्वाचा मला वाटला होता. हे जे व्याख्यान मी दिलं त्याच्यामध्ये हिंदू कोड बिल, संपत्तीचे प्रकार, हिंदू वारसा हक्क दुरुस्ती हक्क, हक्क सोडपत्र, मृत्यूपत्रातील तरतुदी, पती पत्नीमधील संपत्तीची विभागणी, बेकायदेशीर लग्न आणि लिव्ह इन रिलेशनशिपमधील पोटगीचे तरतुदी, असे अनेक विषय मी हाताळले होते. तसेच मी स्वतःच्या केसेस आत्तापर्यंत हाताळल्या आहेत त्याचे काही दाखलेसुद्धा देऊन हा जो विषय आहे तो सोपा करण्याचा प्रयत्न मी केला होता. आणि 13 ऑगस्टला हा कार्यक्रम उत्कर्ष मंडळाच्या यूट्यूबवरून प्रसारित करण्यात आला होता. त्याला चांगला प्रतिसाद पण मिळाला होता. आशाताई, NSSच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही गेली कित्येक वर्ष काम करताय, त्यांना सहकार्य देताय. गेल्या 1.5 वर्षात तुम्हाला हे शक्य झालं का हो? हो, खूप चांगल्या प्रकारे शक्य झालं. कारण ऑनलाईन लेक्चर्स आणि ऑनलाईन वेबिनार्स खूप झाले. अनेक कॉलेजेसनी ते ऑर्गनाईज केले होते. त्याचबरोबर ह्या NSSच्या स्टुडंट्सचं नेटवर्किंग खूप चांगलं आहे. म्हणजे ज्या विभागातून माझ्याकडे काही मदतीसाठी फोन कॉल यायचे त्या विभागाच्या NSSच्या लीडरला मी ती केस सोपवत असे आणि तिथे जाऊन ते मदत करत असत. इतकंच काय, पण माझा विषय सोशल लेजिस्लेशन असल्यामुळे मुख्यत्वे 4 कायद्यांवरती मी जवळजवळ 25 ऑनलाईन लेक्चर्स आणखीन वेबिनार्स दिले. पण काही ठिकाणी काही कॉलेजेसमधून त्या वेळेला त्यांना रेस्ट्रिक्शन करावं लागलं, कारण की त्यांच्या समस्या त्यांनी अशा सांगितल्या की गरीब विद्यार्थ्यांच्याकडे ऑनलाईनसाठी डाटा भरायला पैसे नसतात. तर मग काही कंपन्यांच्याकडून आम्ही त्यांना मदत मिळवून दिली
इतकंच काय, पण पॉश ॲक्ट जो आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, त्याची इंटरनल कंप्लेंट्स कमिटी असते. सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेस ह्या विषयावरती काही कंपन्यांनी ऑर्गनाईज कारण आता ऑनलाईन सगळं काम होतं, वर्क फ्रॉम होम होत होतं, आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला आश्चर्य वाटेल की ऑनलाईन सेक्शुअल हॅरॅसमेंट होत होत्या. आणि एक्झॅक्टली सेक्शुअल हॅरॅसमेंट म्हणजे काय हे एक्सप्लेन करण्यापासून की फॉर एक्झाम्पल असभ्य कपडे घालून ऑनलाईन किंवा विचित्र अश्लील चाळे करणं किंवा वेळी अवेळी एखादं ऑनलाईन काम ठेवणं किंवा फोन करणं किंवा व्हिडिओ कॉल करणं, अशा बाबतीतले काही समस्या येत होत्या, म्हणून काही कंपन्यांनी त्या विषयावरती सुद्धा वेबिनार्स ऑर्गनाईज केले होते. इतकंच काय, पण आत्ता बागेश्रीताई म्हणाल्या तसं मी काही महिला मंडळांनी सुद्धा, सासवडच्या एका महिला मंडळाने मराठीत कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता, त्याच्यानंतर जळगावच्या एका महिला मंडळाने केला होता, बाकी इतर सगळ्या महाविद्यालयांमधून जवळजवळ 25 तरी कार्यक्रम झाले. ते सगळे NSS खाली, आणि CWDC म्हणून एक उपक्रम असतो, कॉलेज वुमेन डेव्हलपमेंट सेल, तर त्यांनीसुद्धा अनेक असे कार्यक्रम ऑर्गनाईज केले. त्याचबरोबर इंटरनल कंप्लेंट्स कमिटीची सुद्धा ती जबाबदारी असते की जाणीव जागृती ह्या कायद्यांबद्दल झाली पाहिजे. तर त्याच्यामध्ये माझ्याकडून बऱ्यापैकी काम झालं, समाधानकारक असं मला वाटतं. कोविडच्या या महामारीच्या काळात या सगळ्यांनी समाजभान ठेवून समाजासाठी कितीतरी कार्य केलं आहे. आपल्याला त्याचा आज या निमित्ताने परिचय झाला. तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार.